गुड मॉर्निंग फ्रेंड्स. कालच्या जबरदस्त पावसानंतर आज परत आलो आहे बाग बघायला. काय झालंय बागेचं हाल. आणि आज आपण तोडायचं आहे पंपकिन म्हणजेच भोपळा. तर चला माझ्या बरोबर हार्वेस्टिंग करूया. भरपूर छान आपला चिखल आहे बागेमध्ये. आणि तुम्हाला मला दाखवायचं आहे आपल्या ह्या 2 नंबरच्या केळीच्या ह्याला झाडाला ते बघा एक सुंदर असा घड आलेला आहे. मला इथून दिसतोय, तुम्हाला मी दाखवते जवळून. भेंडी परत तयार झालेली आहे. वांगी आहेत, हे पहा तुम्हाला दिसत असतील. लॉंग बीन्स सुंदर दिसत आहेत. तर मी डायरेक्ट चालले भोपळ्याकडं, कारण पाण्यानं खराब होईल म्हणून मला पहिला भोपळा काढायचा आहे आपला. तर ह्या वर्षीचा असा छान पिकलेला भोपळा मी पहिल्यांदा काढते. हे पहा बघा, जड आहे फ्रेंड्स. तर चिखलातून एवढा सुंदर पिकलेला भोपळा काढलेला आहे. हा पहिला सुंदर असा भोपळा मिळालेला आहे आपल्या बागेतून. छान गवारी भरली आहे. जाता जाता थोड्या थोड्या शेंगा तोडून घेते गवारीच्या. बघा दिसते ना, छान गवारी. तुम्ही म्हणाले एवढ्याशा गवारीचं काय करणार. अरे फ्रेंड्स, भरलेली आहे माझ्याकडे गवारी टोपली भर. त्या बागेतल्या इतक्या काढल्यात ना गवारीच्या शेंगा. तर लॉंग बीन्स काढणार आहे थोड्याशा. त्यानंतर आपल्याला जायचंय बाहेर, कारण मला इथूनच दिसत आहेत दोडके असे मस्त लटकत आहेत. तर पटकन दोडके काढून घेऊया आपण. आणि मुंगळे बहुतेक पाण्यामुळे जरा कमी आहेत त्यामुळे. तर फ्रेंड्स, या शेंगा आमच्याकडे आम्ही दाणे पण भरपूर सोलून ठेवले त्याचे. कधी पाहिजे तेव्हा उसळ करता येते. आणि मी इथं कशासाठी आले तुम्हाला दाखवते. हे पहा, एकुलते एक आपलं शिमला मिरचं रोपटं राहिलंय. तिथं एक मिरची पडली. तर मी म्हणलं हे जे शिमला मिरची अशा तोडून घ्याव्यात, कारण ना मग ह्या देशी इतक्या भारी लागतात, तुम्हाला काय सांगू, मस्तच आहेत. तर ह्या मिळाल्या थोड्याशा शिमला मिर्च बघा. आणि ह्या लॉंग बीन्सला तर टोपली भरून जाणार आहे. ते पहा तिथं भरल्यात सगळ्या, काढते आता. एका ताईने मला सांगितलं होतं की तुम्ही ना या शेंगा आहेत त्याचे दाणे ह्या वेळेला उकडून आणि मीठ घालून उकडून खाऊन पहा, छान लागतात. तर ह्यावेळेला मी आता ट्राय करणार आहे, कारण दरवेळेला मी भाजी नाहीतर उसळ हेच बनवते. आज तर भोपळा दिसतोय. आता घाऱ्या आणि भोपळ्याचं भरीत फिक्स आहे. चला आता दोडके तोडू. हे जाताना एक वांग तोडते फ्रेंड्स, मला पाहिजे आहे. आणि हे पहा कशी वांग्यामध्ये अडकलेला आहे दोडका. चिखल उडलाय. ही वांगी मिळाली आपल्याला 3. आणि हा दोडका आता चला बाहेरून काढूया. आता परत बाहेर मी दोडक्याच्या वेलाजवळ आलेली आहे. शोध मोहीम सुरू आहे. आतूनच एक दोडका मिळालाय, तर हा दुसरा दोडका आपल्याला बाहेरून मिळालेला आहे. मला आतून एक दिसला होता. हे बघा, हा एक दोडका आहे आपल्याकडे. आणि हा एक आम्ही तुम्हाला दाखवला होता हातून. 3 दोडके मिळाले. भरली ना टोपली. मस्त पैकी 4-5 किलोचा भोपळा मिळाला. खूप सारे दोडके, वांगी घेतली आज, थोडीशी गवारी घेतली आहे, लॉंग बीन्स काढलेले आहेत. भेंडीकडे गेलेच नाही. तर हे आहे आपलं सुंदर फ्रेश असं हार्वेस्ट. बाय बाय.